आणि ते परिणाम दिलेत. हा परिणाम करणारा सात्विक, ज्याच्यामध्ये रस आहे चांगला. तर रस म्हणजे काय? सत्व. म्हणजे प्रत्येक आहाराचे सत्व ज्यात आहे तो सात्विक आहार झाला त्याचा. असे आणखीन गुणधर्म दिलेत. मला जास्ती वर्णन जास्त तामसाचं जरा करायचं म्हणून मी याच्यावर फार वेळ घालवत नाही. राजसामध्ये सगळे अति उष्ण, तीक्ष्ण, आंबट, कडू हे सगळ्या चवी आहेत. त्या जास्ती असणं म्हणजे राजस आहार आहे. आणि तामस आहाराचं वर्णन करताना त्याने पहिला शब्द वापरला, यात याम गतरसम उती परिशुद्धम चेयत उच्छिष्टमी भोजनम तामस प्रियम. यात याम म्हटले, तो आपल्याला लक्षात येण्यासारखं आहे. यात याम म्हणजे शिळा, पण शब्दामधला अर्थ काय? यात म्हणजे निघून गेलेला, याम म्हणजे प्रहर. एक प्रहर म्हणजे 3 तास. दिवसाचे 8 प्रहर असतात, अष्टौ प्रहर. 24 तास म्हणजे 8 प्रहर. एक प्रहर म्हणजे 3 तास. म्हणजे कुठलाही अन्नपदार्थ तयार केल्यानंतर 3 तासापर्यंत तो ताजा राहतो. 3 तासाच्या पुढे तो शिळा होतो. म्हणजे त्याची आधुनिक परिभाषेत म्हणता येईल न्यूट्रिशियस व्हॅल्यू कमी व्हायला लागते. आता एकदम कमी होत नाही, हळूहळू कमी व्हायला लागते. 24 तासामध्ये पूर्ण नाहीशी होते. म्हणजे अन्नपदार्थ केल्यापासून 3 तासात ते ग्रहण केला पाहिजे, तर तो पूर्ण सात्विक आहार आहे. नाही तर मग तो तामसाकडे वळेल. आणि असं 5,500 वर्षापूर्वी भगवंतांनी गीतेत सांगितले. आणि आज आपण काय खातो? आपण बाजारातूनच आणतो बरेचसे पदार्थ. हल्ली पॅकेट्स असतात, त्याच्यावर लिहिलेलं असतं, डेट ऑफ मॅन्युफॅक्चर टाकलेली असते, खाल्लेले असते, कंझ्युम विदिन 6 months फ्रॉम द डेट ऑफ मॅन्युफॅक्चर. तर बघा, तुमच्या लक्षात आलं का? भगवंत म्हणणार 3 तासात खा. हे मॅन्युफॅक्चर म्हणतात 6 महिन्यामध्ये केव्हाही खाल्लं तरी चालेल. मी काय राहणार न्यूट्रिशियस व्हॅल्यू त्यात? बाकी ते प्रोटीन विटॅमिन टाकलेले असतात नंतर, नाही असं नाही, पण ते ॲब्सॉर्ब होत नाहीत फारशा शरीरात. म्हणजे आपण सगळं शिळच खातोय 6-6 महिने. मग कसे त्याची एनर्जी मिळणार आपल्याला? शारीरिक एनर्जी मिळत नाही, मानसिक तर नाहीच नाही. कारण सूक्ष्म भाग लगेचच नाहीसा होतो. आणि आपण तर ताजे पदार्थ करतो घरामध्ये, नाही असं नाही, पण ते बरेच वेळा ते खात नाही. ते आपण शिळे करून खातो. आणि ते शिळे करण्याकरता एक यंत्र आहे प्रत्येकाच्या घरात. फ्रीज इंग्रजीत नाव आहे, त्याचं मराठीत भाषांतर केलं आहे मी. तो शब्द कुठल्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. ते नाव असं की तापशिकय. ह्या शॉर्ट फॉर्म आहे, ताजे पदार्थ शिळे करणारे यंत्र. काय करतं बघा ना, तुम्ही नवीन ताजा पदार्थ करता, फ्रीजमध्ये ठेवून देता, शिळा झाला की बाहेर काढताना खाता. कधी इमर्जन्सी म्हणून वापर हा भाग निराळा, पण सगळी परिस्थिती आहे सध्या. ताजा पदार्थ करायचा, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा, शिळा झालेला बाहेर काढायचा आणि तो खायचा. आणि पदार्थ जाऊ द्या, दुधाच्या पिशव्याचं तर काय तेच होतं बघा. आज आलेली पिशवी किती ताजी असते हा दुसराच भाग आहे आणखी. पण ती एक वापरायच्या आधी ती फ्रीजमध्ये ठेवतो आणि कालची फ्रीजमध्ये ठेवलेली पिशवी आज बाहेर काढतो. याच्यामध्ये काय लॉजिक काय कळलेलं नाही मला. म्हणजे आपण ताजे पदार्थ घ्यायला सुरुवात करा ना, म्हणजे फरक कळेल. ताज्या पदार्थाची चव खूप चांगली असते, पण आपल्याला सवयच झाली शिळा खायची. त्याला मी एक प्रयोग करा म्हणून म्हणतो की तुम्ही समजा लाडूसारखा पदार्थ सगळेजण करतात, ते करा तुम्ही आणि ठेवून द्या फ्रीजमध्ये. रोज थोडे थोडे खात राहा, हरकत काही नाही. 15व्या दिवशी पुन्हा एकदा तसेच लाडू बनवा आणि मग एक ताजा खायचा आणि एक शिळा खायचा. मग तुलना करा, म्हणजे लगेच लक्षात येईल की ताज्या पदार्थाची चव किती चांगली आहे. कारण आपल्याला शिळं खायची थोडी थोडी सवय झाल्यामुळे फरक कळत नाही. म्हणजे मग ताजं खाण्यात काय अवघड आहे? म्हणून आमच्या आश्रमात तर सकाळचा स्वयंपाक सकाळीच संपतो आणि संध्याकाळचा स्वतंत्र स्वयंपाक बनवला जातो. तर ठीक आहे, घरी आपण एकदा सकाळी केलं की 2 वेळा खातो. थोडंसं कॉम्प्रोमाइज म्हणता येईल त्याच्यामध्ये. पण म्हणजे बघा, आहाराचा नेहमीचा विषय, पण इतके साध्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि बाकी व्यक्तिसापेक्षता हा तर फार मोठा विषय आहे. त्याची आत्ता इथं चर्चा येणं शक्य नाही. किंवा प्रत्येकाला कुठला आहार चांगला आहे काय नाही ते तुम्ही तपासून घेतलं पाहिजे आपल्या तज्ज्ञांना विचारून, किंवा मला कुठला प्रकारचा आहार चांगला आहे. दुसरा मुद्दा आहे आहाराच्या वेळा.
केव्हाही खाल्लं तर नाही चालणार, कारण शरीराचं पण एक घड्याळ आहे, त्या घड्याळाप्रमाणे शरीर चाललेलं असतं. म्हणजे पचन संस्थेचा विचार केला साधारणतः दुपारच्या वेळी सगळ्यात जास्त पाचक रस तयार होतात, डायजेस्टिव्ह ज्युसेस, शरीरशास्त्रच सांगते तसं. आणि डायजेस्टिव्ह ज्यूस तयार व्हायला वेळ लागतो, ते काय ऑल ऑफ ए सडन तयार होत नाहीत. त्यामुळे मग साधारणतः दुपारी 11-12 मध्यान्नाचा वेळ गृहीत धरलेला आहे, तर दुपारच्या भोजनाला चांगला सगळ्यात. मग त्यावेळेस जास्तीत जास्त पाचक रस तयार झालेले असतात, कारण पाचक रस आधीच सुरुवात होते तयार व्हायला. बरोबर त्या 12च्या सुमाराला पाचक रस जठरामध्ये येतात, त्याच वेळेला अन्न आलं की ते बरोबर पचतं. आणि पाचक रस सगळे ॲसिडिक आहेत, आणि आपला आहार हा अल्कलाईन आहे, असायला हवा. म्हणजे मसाले नॉनव्हेज हे सगळं अल्कलाईन आहे, ते त्रासदायकच आहे. कारण ते अल्कलाईन ॲसिड, पाचक रस हे अल्कलाईन, ते काय जमणार नाही प्रकरण. तर ठीक आहे, अल्कलाईन आहार आला, पाचक रस आले ॲसिडिक, ते बरोबर त्याचं पचन होतं व्यवस्थित आणि ते चांगलं उपयोगी पडतं. पण जर उशिरा जेवलं, ते पण लक्षात घेतलं पाहिजे की शरीराच्या घड्याळाप्रमाणे 12 वाजताच्या सुमाराला, म्हणजे थोडे अलीकडे पलीकडे चालेल, तासभर इकडे इकडे पाचक रस येणार आहेत जठरामध्ये, ते थांबतात. द्रव असतो, द्रव साधारण अर्धा-पाऊण तास थांबतो जठरात. मग पाचक रस जठरात येतात, ते वाट बघतात अन्न आलं का नाही, तुम्ही काय जेवलं नाही वेळेवर, नाही मला वेळ नाही, बिझी आहे, अमकं आहे तमकं आहे. पाचक रस थोडा वाट बघतात, मग ते ॲसिडिटी वाढते, कारण ते ॲसिडिक आहेत सगळे. मग ते पुढे निघून जातात, पुढे पण लहान आतड्याला पण त्रास होतो. असं रोज घडलं तर मग ॲसिडिटी होते, पुढे अल्सर येऊ शकतो सातत्याने झालं तर. पाचक रस निघून गेल्यावर 2 वाजता तुम्ही जेवला, तेव्हा काही पाचक रस तयार होणार नाही, कारण शरीराला माहिती आहे पाचक रस तयार करायची वेळ गेली निघून, आता नाही करणार काही. मग ते अन्न गेलं तर ते अन्न किती चांगलं असेल, अगदी सात्विक असेल तरीसुद्धा ते पचणारच नाही, कारण पाचक रस नाही आहेत. मग अपचन, पुढे गेलं की मलावरोध, बद्धकोष्ठता, का आता उशिरा जेवलं म्हणून, बाकी काही नाही. म्हणजे वेळेवर जेवणं किती महत्त्वाचं आहे सुद्धा आहे, शरीरशास्त्रीय दृष्ट्या हे महत्त्वाचं आहे. का डॉक्टर बरोबर आहे ना, तुम्ही हो म्हणत चला मधनं. हा, म्हणजे मी काही तज्ज्ञ नाही हो त्यातला म्हणून म्हटलं. त्यामुळे दुपारची वेळ सगळ्यात चांगली. आणि नंतर आम्ही म्हणतो संध्याकाळची वेळ, म्हणजे संध्याकाळी कुठे लोक रात्री जेवतात. रात्रीचं जेवण हे जेवणच नाही आहे, जेवणाची वेळ संध्याकाळची पाहिजे. खरं म्हणजे सूर्यास्ताची. पण कसं आहे, सूर्य कधी 5ला मावळतो, कधी 7ला मावळतो, ते एवढं आपल्या टाइम टेबलमध्ये बसत नाही. नंतर ठीक आहे बा 7-7:30 हे ठीक आहे संध्याकाळच्या वेळ जेवायला, कारण त्यावेळेला पाचक रस असे कमी असतात दुपारपेक्षा. त्यामुळे पाचक रस कमीच असतात. संध्याकाळचं जेवण हलकं पाहिजे, पचायला हलकं पाहिजे, प्रमाण कमी पाहिजे. म्हणजे मग सकाळी 9च्या सुमाराला नाश्ता थोडासा, पण तो अल्पोपहार म्हटलं आहे बरं का त्याला, अल्प उपहार. 12-12:30-1ला दुपारचं जेवण, मगाशी म्हटलं तसं. संध्याकाळचं जेवण 7-7:30च्या दरम्यान. आणि मग रात्री काय जेवायचं नाही, खायचं नाही, काही नाही, काही गरज नाही. याचं दुसरं कारण असं आहे की जेवण आणि झोप याच्यामध्ये 3 तासाचं अंतर असेल, झोप पण चांगली लागते आणि पचन पण चांगलं होतं. आपण 10 वाजता जेवलो आणि 10:30 वाजता झोपलो, पचनही नीट होणार नाही, झोपही नीट लागणार नाही. दोन्ही तक्रारी होतील, दोन्ही करता उपचार करावे लागतील. मग 3 तासाचं मार्जिन पाहिजे. साधारण आपण 10-10:30 झोपतो, म्हणून म्हटलं की 7-7:30ला जेवलं पाहिजे. म्हणजे गुणवत्ता पाहिली, आता हे वेळ पाहिली. तिसरा मुद्दा आहे प्रमाण, किती जेवायचं. सगळे म्हणजे किती जेवायचं, काय पोटभर जेवलं पाहिजे. आपण सगळं पोटभर जेवा, पोटभर जेवा, पण शास्त्र सांगते की पोटभर जेवू नका. योगाच्या ग्रंथात एक श्लोक आहे, फार हा सांगितलं नाही पण हा श्लोक सांगितला आहे हठयोगामध्ये. अन्नेन पुरयेत अर्धम तोयेन चतुर्थीयकम उदयस्य तुर्यांशंच संरक्षेत वायुधारणात. मग संस्कृत आहे, मी मराठीत सांगतो. अन्नेन पुरयेत अर्धम म्हणजे अर्धपोट
आता पोट म्हणजे जठर लक्षात घ्या, त्याला स्टमक म्हणतो आपण. ते काय फार मोठं 2 हात जोडल्यानंतर होतं तेवढं स्टमक असतं साधारण. त्यातला अर्धा भाग अन्नाने म्हणजे घन आहाराने, पोळी भाजी वगैरे असं तो भरायचं, म्हणजे अर्धपोटीच जेवायचं आहे. त्यात उरला आणखी अर्धा भाग रिकामा, त्यातला अर्धा भाग म्हणजे 1/4 द्रव भाग, म्हणजे मग आमटी, कढी, ताक वगैरे काय द्रव असेल ते सगळं. म्हणून अर्धा पोट घन आहाराने, 1/4 द्रव आहाराने आणि उरलेला 1/4 संरक्षित वायू धारणात हवेकरता मोकळं सोडायचं. आता कशाकरता सोडायचं ते काय ग्रंथात दिलं नाही, पण शास्त्राच्या आधाराने सांगता येते की आता आपण जे सगळं अन्न खातो ते दातात चावतो, लाळ मिसळते, ते जठरामध्ये जातं, पेस्ट होते तिथे, त्याच्यामध्ये पाचक रस येतात, ते जठराच्या भिंतीवरनं झिरपतात, ते त्याच्यात मिसळतात आणि त्याचं पचन होतं. पण आता अन्नाचा गोळा आहे असामध्ये जठरामध्ये, भिंतीतनं सगळे पाचक रस येत आहेत, मग ते मध्ये गेले पाहिजे ना, ते बाजूच्या अन्नाला मिसळतील. मग ते मधल्या अन्नाचं काय, त्याच्याकरता जठराचं आकुंचन प्रसरण होतं. अन्न पोटात गेलं की जठराचं आकुंचन प्रसरण व्हायला लागतं आणि त्या आकुंचन प्रसरणामुळे हे सगळे पाचकरस सगळ्या अन्नात मिसळतात आणि सगळ्या अन्नाचं पचन होतं. पण आकुंचन प्रसरण होण्याकरता त्याला जागा पाहिजे ना. ते संरक्षित वायू धारणात जे म्हटलं आहे की 1/4 जठर मोकळं असलं पाहिजे, म्हणजे मग ते आकुंचन होऊ शकेल आणि प्रसरण होऊ शकेल. पोटभर जेवलं, जठर गच्च भरलं, त्या आकुंचनाला जागाच नाही, त्याला आकुंचन नाही, मग प्रसरण नाही, मग ते पाचकरस आतमध्ये मिसळणार नाहीत, मग फक्त बाजूच्या अन्नाचं पचन होईल, मधलं अन्न राहील न पचलेलं, वाया जाईल. आणि म्हणून थोडं भूक ठेवून जेवा असं पण सांगितलं जातं. सावकाश जेवा, म्हणजे अवकाश ठेवा पोटात शिल्लक. सगळ्या सूचना तशा आहेत बघा आपल्याकडे. तुम्ही सुद्धा प्रयोग करून बघा, माझं म्हणणं आहे. त्याच्याकरता काय करायचं, एक दिवशी पोटभर जेवायचं नेहमीसारखं, आणि किती जेवलं हे कागदावर लिहून ठेवायचं, आणि दुसऱ्या दिवशी बसून त्याच्या निम्मं करायचं. तुम्हाला लक्षात येईल की अरे अजून भूक आहे, जेवलं पाहिजे, उपाशी कशाला राहायचं, तरी नाही, निम्मच जेवायचं. काही दिवसांनी तुम्हाला इतकी चांगली सवय होईल, इतकं चांगलं वाटायला लागेल की जास्ती पोट भर नको वाटायला लागेल तुम्हाला. आम्ही सगळे प्रयोग केलेत,